परळीमध्ये राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परच्या धडकेमध्ये सरपंचाचा मृत्यू झाला। टिप्पर चालक भोजराज देवकरला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे। टिप्परच्या धडकेत सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झाला। धडक देऊन टिप्पर चालकानं पळ काढला होता, त्याला आज ताब्यात घेण्यात आलंय। गोविंद शेळके आपल्याला अधिक अपडेट देतील। गोविंद, या टिप्पर चालकाचा शोध कसा लागला? प्रज्ञा, खरं तर आधी टिप्परच मिळून येत नव्हतं। ज्यावेळी ही घटना घडली आणि इतक्या वाईट पद्धतीने घडली होती की जागीच मृत्यू झाला होता क्षीरसागर या सरपंचांचा, आणि त्या समजवण्याच्या सरपंचाचा अपघात झाल्या ठिकाणी त्या टिप्परची नंबर प्लेट आहे ती आढळून आली होती। त्यामुळं ते टिप्पर शोधणं फार सोपं होतं। मात्र रात्री ते टिप्पर आणण्यात आलं होतं, पोलिसांनी ते ताब्यात घेतलं। आता असं कळतंय की परळी पोलिसांनी हा जो टिप्पर चालक आहे त्यालाही आता ताब्यात घेतलंय, अटक केली आहे आणि थोड्या वेळाने त्याला परळी कोर्टासमोर हजर केलं जाईल। नेमकी ही घटना कशी घडली, कारण ज्या पद्धतीनं अगदी हेल्मेट घातलेल्या एका सरपंचाचा मृत्यू झाला त्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते, पण आता पोलिसांनी त्या ज्या टिप्परनी हा सगळा अपघात झाला होता त्या टिप्परच्या चालकाला ताब्यात घेतलंय। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आता पुढे येऊ शकतात। प्रज्ञा, गोविंद, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।